आतमध्ये जाण्याकरता 30, 29, 26, बरोबर मॅच समाप्त होऊन 7 मिनिटं झाली. प्रत्येक मिनिट काउंट होणार आहे. आता जर तुम्ही वेळ जास्त घेतला तर पुढच्या वर्षी मामा 12 संघ घेतात ते 10च घेतील किंवा 8च घेतील. धीरू आपण घ्यायचे V24 बॉयज चंदन सर कॅप्टन आणि जय हनुमान गावठण कणेर आपण दयाला भेटायचे. काउंटडाऊन घेतोय. 11:48 झालेत. त्याला छत्रच्या सजवून घ्यायचे. बदाम दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समायोजन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, नाहीतर त्या संघाला पेनल्टी 2 धावांची देण्यात येणार आहे. जयनमान गावठण कणेर दयाला भेटायचे. 5, 4, 3, 2, 1 लेट्स प्ले. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू थर्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकरी धावसंख्या आता खातं कोलं गेलंय. वेलकम बॅक. विजय मामा चषक 2026 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. संदेश ओकमाचा एक कॅम्प रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं. अत्यंत सुरेख कामगिरी करत असताना त्याचबरोबर एक आयोजक म्हणून सध्या त्यांच्याकडे पाहिलं जातं. RTO प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजक. त्याचबरोबर मैदानावरती आता जो खेळ सुरू आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अब्दुल. लोपुट्टा चेंडू ऑन साईडला खेळाय. फटका तर छान आहे अलॉंग द कार्पेट. मिडविकेटला थोडं खराब क्षेत्ररक्षण झालंय पण त्याचा फारसा फायदा घेता येत नाहीये. संदेश आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. मैदानावरती संदेश करतोय. एकवरती प्रजत एकवरती बॅटिंग करत असताना अब्दुलचं हे षटक आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. जैनमान गावठण कणेर टीम कॅप्टन आपण दयाला भेटा. रिव्हर्सिसचा फटका संदेशचा आवडता फटका आहे, परंतु आज या मॅचमध्ये खूप चांगला चेंडू टाकत असताना गोलंदाज अब्दुल. फुल्लिन चेंडू होता. 2 मीटरचा वापर करत असताना डॉट बॉल टाकलाय. पहिली साधना कर मग प्रयत्न दिसेल. जिद्दीच्या बेकाला मग यशच मिळेल. साधना संकल्प आपण जे स्वप्न या ठिकाणी पाहिले ते साकार करण्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रयत्नांची पराकाष्ठा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. जोरदार अपील आणि त्यानंतर काय घडले. अजूनही संघर्ष संदेश करता मैदानावरती सुरेख गोलंदाजी अब्दुल कडून केली गेले. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी आपण बघितलं तर बॅट्समन दे दनादन बॅटिंग करतात, आक्रमक बॅटिंग करतात, हल्ला चढवतात, परंतु तसं काय आता घडलेलं आहे. या षटकात आत्तापर्यंत या 4 चेंडूमध्ये अब्दुलचा बोलबाला राहिलाय, दबदबा राहिलाय, परंतु एक पुरेसा चेंडू आहे बॅट्समनसाठी. एक मोठा फटका आणि त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. आणि संदेशकडे सर्व प्रकारचे फटके आहेत. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा रत्नात्मक खेळण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा बघूया. लेग बायचा इशारा आणि चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. अजूनही मिडल ऑफ द बॅट घेता येत नाही बॅट्समनला. चेंडू सीमारेषा पार गेलाय. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती आहे 6. 5 चेंडूचा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फ्रंटलाईन गोलंदाजी करत असताना अब्दुल. स्ट्रायकर यांना संदेश. फलंदाज वाद. संदेशची कळी संपुष्टात. अब्दुलला या ठिकाणी यश मिळतोय. आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू देतोय.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. महत्वाची विकेट आले. संदेशनं आज सरळ बॅटने बॅटिंगच केली नाही, रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि त्याचं विकेट गेलेलं आहे. आपल्या समर्जन कक्षामध्ये चान यांना स्कोरिंग करताना आपण सातत्याने पाहिले. थोड्याच वेळात ते मैदानात जातील आपलं कला कौशल्य दाखवण्याकरता. आणि त्यांचे बंधू अब्दुल गोलंदाजी मार्कवरती खूप चांगली कामगिरी केली आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये शानदार कामगिरी करत असताना त्यांनी एक विकेट देखील प्राप्त केलं आहे. एक गडी बाद केलं आहे. दुर्गेश नवीन गोलंदाज समर्जन कक्षाकडनं गोलंदाजी करतील. फिलहाल बहुत इम्पॉर्टंट मुकाबला है. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है विजय मामा चषक 2026 में. सफल ओवर अब्दुल का बेहतरीन गेंदबाजी रही है और अब दुर्गेश अपने बोरिक मापा तैयार. स्ट्राइकर इन पर अप्रजत इज प्लेइंग ऑन 1 आफ्टर 1 ओवर स्कोर 6 for 1. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. दर्शन स्ट्रोक बल्ले के बीचों बीच एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को खेला गया और जबरदस्त स्ट्रोक था, इसमें कोई संदेह नहीं है. बल्ले के बीचों बीच गेंद को खेला गया था. डीप इस्टच्या कव्हर पर बढिया फिल्डिंग. जयनुमान गावठण कणेर आणि त्याचबरोबर V24 फाउंडेशन V24 बॉयज चंदन सार आपण टॉससाठी सज्ज राहायचे. दुर्गेश अपने बोरिक में तैयार और बढ़िया गेंदबाजी कर स्टार्ट अच्छा किया. आउट ऑफ द स्तंभ गेंदबाजी. यंग खिलाड़ी सूरज इस वक्त स्ट्राइकर पर हैं. काफी ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को आंसर पर किया. स्कोर लेग पर खिलाड़ी ये रनिंग कैच लेना चाह रहे हैं. सफलता मिली है. बल्लेबाज आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. दबाव बढ़ाते हुए इस वक्त गेंदबाज बहुत अच्छी गेंदबाजी. पहले अब्दुल ने प्रभावित किया, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. उसके बाद वे फिलहाल इस मुकाबले में मला एक गोष्ट अजून कळली नाहीये, म्हणजे कुठल्याही ग्रुपमध्ये तुमचे 2 बॅट्समन तयार का असत नाही. नियम फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी नाही, म्हणजे टायमिंग जे लावलंय ना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी नाही, तुमच्यासाठी पण आहे. तुमचे 2 ऑप्शन तयार पाहिजेत. बाबा हे बॅट्समन जाणार, हा बॅट्समन आउट झाला, 2 बॅट्समन लगेच तयार ठेवा. आणि आपण इंटरनॅशनल क्रिकेट बघतोय आता सध्या दुदंड भारत मॅच चालू आहे. तिथे 2 बॅट्समन किंवा 3 बॅट्समन पॅड बांधून तयार असतात. पण तुमचे बॅट्समन बघा, बॅट्समन बाद झाल्यानंतर मग तुम्ही गार्ड घालणार, त्यानंतर मग इन करणार, त्यानंतर मग बॅट हातात घेणार आणि मग आतमध्ये जाणार. तोपर्यंत बॅट्समन जो आतला बॅट्समन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला असतो. हे गेले 4-5 दिवस बघतोय आपण. प्रगती कधी करणार? आणि जेव्हा हे बघा पॅड का बांधले जातात तर त्याला बॅट्समनला माहिती असते की मला जाऊन चांगली कामगिरी आहे. ती पॉझिटिव्हिटी, सकारात्मक दृष्टिकोन असतो, मानसिकता तयार होते. तुम्ही ऐनवेळी बघा बसले 10-12 जण आपण बसलोय, 11 जण बसलेलो आहे आणि अचानक सांगितलं तू जायचंय, तर ती मानसिकता होत नाही. मानसिकची जे कणखरता जी असते ना ती होत नाही. तो सगळा हलून जातो. मला जायचं ही मानसिकता त्याच्यामध्ये ती शंका निर्माण होते आणि मग ती शंका आहे ना पुरेशी आहे. समोरच्या संघाला मग त्या ठिकाणी संधी मिळते कुरघोडी करण्याची. ऑन सेट फटका चांगला खेळला. स्कोरलेगच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2026. आता एवढंच सांगितल्यानंतर तरी काय बदल होईल का ते देखील बघूया. बेहतरीन स्ट्रोक था. पैरों पर गिनती. स्कोर ने बाउंड्री की तरफ पुल किया था बल्लेबाज ने. प्रज्योत 8 पर खेल रहे इस शानदार छक्के की मदद से गेंदबाजी कर रहे वह दुर्गेश और भारत नॉस्ट्राइकर पर है.
लो फुल टॉस गेंद ऑन सेट पर खेल दिया, बाउंड्री पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करे, थ्रो करे और तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। दूसरा ओवर है, आखिरी गेंद है, स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान पर। जर्मन गाउटन कनेर टीम आपको टॉस के लिए आना है। हवा में उड़ाया, आसमान की तरफ गेंद है, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, आंखों से नीचे नहीं खेले तो 2 रन लेने का मौका। विकेट की बजाय अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा और 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। 2 ओवर 17 रन 2 विकेट के नुकसान पर पांडवाच 11 चंदन सार। गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक, खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक दशक। पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक, पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक। शुक्रिया डी से वेलकम बैक। सभी दर्शकों का रखरौली का स्वागत है। आप देख रहे हैं विजय मामा चषक 2026। अपना घर वहीं पर बनाओ जहां दुनिया पहुंचने का सपना देखती है। और बल्लेबाज की बात करें तो बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। प्रज्योत इस प्लेइंग ऑन 9, स्कोर 17 पर 2। 5 मिनट और 10 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। 15 मिनट का वक्त आपको दिया गया 3 ओवर कंप्लीट करने के लिए। और फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं गेंदबाज बंटी, अनुभवी खिलाड़ी है। प्रज्योत ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक के रन पर भरत, थर्ड मैन पॉइंट, उसके साथ कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग अप। टप्पा का पिया, ऑफ स्टंप के बाहर था बल्लेबाज। फिलहाल आप अगर देखें तो शपथ ज्यादा हुए थे तो इसका फायदा गेंदबाज को मिला। बिंदी गेंद के साथ बंटी ने आगाज किया है। ऑन साइड पर खेलने की कोशिश, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकल रही है और बल्लेबाज खड़े खड़े ऑन साइड पर खेलने का प्रयास कर रहे हैं। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देती हुई गेंद चली गई विकेट के कीपर की तरफ। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी। बंटी मतलब खतरे की घंटी है और बल्लेबाज प्रज्योत बैक टू द पेबल, इन्होंने बनाए 9 रन। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। कला है बंटी के पास, कला और मेहनत जब मिलते तो मंजिल खुद रास्ता देती है। और बंटी आउट ऑफ द स्टंप बार बार गेंदबाजी कर रहे थे, बल्लेबाज का फुटवर्क नहीं था तो इसका फायदा इनको मिला। ये बंटी नहीं है, ये बंटी नहीं है, अपोनेंट टीम के लिए खतरे की घंटी है। बल्लेबाजी में उमदा करते ये खिलाडी। मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। विजय मामा चषक 2026 में तीसरा मुकाबला जर्मन गाउटन कनेर V24 बॉयज चंदन सार, चौथा मुकाबला होगा। अभी तीसरा मुकाबला बीच मैदान पर जारी है। कन्नड़ टीम के कप्तान आई है टॉस के लिए। थर्ड मैन पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ। बल्लेबाज अभिजीत विचारे, अनुभवी खिलाड़ी है। और बंटी की गेंदबाज ये कारगर साबित हुए। ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, ज्यादा फ्रीडम नहीं है। 3 गेंदों में 3 बिंदी गेंदे हैं, 1 विकेट। लेग ब्रेक गेंद, लेग कटर गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। और ऑफ स्टंप के बाहर दोनों बल्लेबाजों को देखें, जब लेफ्ट हैंडर थे तो ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी। अब विजित विचारे मैदान के अंदर आए तो उनके लिए भी 6-7वें स्टंप पर गेंदबाजी हो रही है। फुल टॉस के स्टंप कवर पर खिलाड़ी तैनात है, थोड़ा अच्छा नहीं है। विजित ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 18 रन 3 विकेट के नुकसान पर। इस ओवर की आखिरी गेंद है, बहुत ही किफायती साबित हुए हैं गेंदबाज। सफलता मिली है, आत्मविश्वास 7वें आसमान पर। रफ्तार अच्छी है, नियंत्रण है, अनुशासन के साथ गेंदबाजी। बढ़िया लाइन, सफल ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के बाद रन संख्या 18 रन, पांडवाच 11 चंदन सार। गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक, खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक दशक। पालघर
जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक वा, 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 विजय मामा चषक। शेख औसत है और बेहतरीन गेंदबाज है। इस मुकाबले में गेंदबाज बंटी द्वारा अपने अनुभव का पूरा इस्तेमाल किया। विजित विचार है जिनके पास काबिलियत है। अजिंक्य अपने बॉलिंग मापा तैयार। विजित इस पर स्ट्राइकर पर है। थर्ड मैन पॉइंट, कवर पॉइंट, उसके साथ एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है विजित में अभिचारे के लिए। और सर पर अच्छा स्ट्रोक है। हवाई यात्रा पर गेंद है। पीछे खिलाड़ी, नीचे खिलाड़ी, बल्लेबाज विजित की पारी समाप्त। चौथे विकेट का पतन। अजिंक्य ने यह सफलता प्राप्त की है। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। रुन्नय, इन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी हमेशा की है, लेकिन अब आपके पास कितनी गेंदें? 5 गेंदें और रुन्नय बल्लेबाजी करने के लिए आए। तो मैंने इनको बहुत बार देखा, अच्छी बल्लेबाजी वो करते हैं, लेकिन नंबर बहुत लेट है। दया के भी मालूम है, रुन्नय ने हमेशा इस मैदान पर अपना जलवा दिखाया है। अब 5 गेंदें बची हुए। अजिंक्य ने पहला शिकार किया है। स्कोर 18 रन 4 विकेट के नुकसान पर। अगला मैच कन्नड़ टीम के कप्तान आपको टॉस बॉक्स में आना है और V24 बॉयज चंदन सार। थर्ड मैन, एक पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लेग ब्रेक गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। यंग खिलाड़ी है और क्या गेंदबाजी करे अजिंक्य। वाह वाह भाई वाह, भाई साहब बढ़िया गेंदबाजी आप कर रहे। और एक डॉट बॉल। वाह उस्ताद वाह। बॉडी लैंग्वेज देखिए, इनकी बॉडी लैंग्वेज देखिए, सुंदर गेंदबाजी। कल जैन ने प्रभावित किया था। नारंगी के खिलाड़ी बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की थी। सुंदर गेंदबाजी। तालियां चारों ओर से बढ़ रही है अजिंक्य के लिए। इनकी बॉडी लैंग्वेज देखिए, खिलाड़ी वायरल होने वाले हैं। अंडर 16 के खिलाडी आहे. टाळ्यांचा गजर अजिंक्यसाठी करा. फक्त 16 वर्षाचा खेळाडू मामांच्या स्पर्धेमध्ये दमखम दाखवतोय. लेग ब्रेक गेंदबाजी कमाल की कारगर और एक अच्छी गेंद और ये मेडन ओवर है. इनके करियर का ये स्पेशल ओवर है. इनके लिए तालियां बजाइए. अजिंक्य मैदान के चारों ओर से तालियां बज रही है. आनंद आपका स्वागत है. और क्या जबरदस्त क्या गेंदबाजी. संतोष बळवी यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक अजिंक्यला. एक्सीलेंट बॉलिंग. 4 ओवर का खेल, 19 रन टारगेट है. और संदेश 1, प्रजत 9, सूरज अपना खाता नहीं खोल पाए, भरत नॉट आउट रहे 2 पर, विजित 1. ये टेलीफोन नंबर है. अजिंक्य क्या जबरदस्त गेंदबाजी. 1 नंबर की गेंदबाजी. 1 ओवर 1 मेडन 1 नंबर की गेंदबाजी विजय मामा चषक 2026 में. तो इस मुकाबले में लक्ष्य रहेगा 19 रनों का. अगला मैच कन्नड़ टीम कैप्टन अनिकेत पाणवकर यांच्या शुभस्तेवर टॉस केला जाईल. कणेर आणि V24 असा सामना असणार आहे. त्याला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅट्समन मैदानावरती पाठवा. जान भाई कौन आ रहा है? V24 अनिकेत, धीरू. और राइट टॉस का समय.
आज जरा शोले स्टाईल झालाय. परत करूया का? ओके. कदर संघानं टॉस जिंकलेलं आहे. सर तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. डिसिजन अतिशय महत्त्वाचा. काय करणार आहात? फिल्डिंग. सो ऑल द बेस्ट. महत्त्वाचा सामना आहे. मॅच सुरू करायचं कारण अत्यंत महत्त्वाचा मॅच आपण या ठिकाणी बघणार आहोत. मैदानावरती 19 धावांचा पाठलाग. कन्नड टीमनं टॉस जिंकले. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओटुका बॉक्स. थँक्यू सो मच प्रशांतजी आदवडे सर. खऱ्या अर्थाने आपण 16 वर्षाच्या खेळाडूचा उल्लेख केला होता. त्याचं नाव होतं अजिंक्य. त्याने की चांगलं प्रदर्शन केलं आणि क्रिकेटचा खेळ आणि युद्धामध्ये वयोमर्यादा निर्माण ती वारंवार केली जाते कारण की तुमची एज देखील मॅटर करते. ते महत्त्वाचं आहे कारण की बघा महाभारताच्या काळामध्ये अभिमन्यू 16 वर्षाचे असताना लढले होते आणि चक्रव्यूहमध्ये भलेही फसले होते पण अक्षरशः सर्वांना घाम फोडलात. आणि त्याच प्रकारे या मॅचमध्ये देखील अजिंक्य ज्याने की अवघ्या 16 वर्षाचा खेळाडू त्याने देखील समोरील संघाला घाम फोडला आहे. संत ज्ञानेश्वर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचबरोबर संभाजीराजांनी जो ग्रंथ लिहिला होता. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटच्या देवानं क्रिकेटमध्ये एंट्री केली होती. अजिंक्यचं पदार्पण जबरदस्त झालेलं आहे आणि मेडन ओव्हर टाकणं म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या करिअरला कलाटणी देणारं हे षटक असू शकतं. मैदानावरती मॅच सुरू होतोय. काउंट डाऊन घेतो मी. काउंट डाऊन घेतोय. चला बॅट्समन लगेचच 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पांडवा संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली. बनवल्या त्या 18 आणि जिंकण्याकरता 19 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बदाम इलेव्हन चंदनसार संघाने एक छोटंसं एकदम छोटंसं आव्हान आहे. किमान बंटी आणि ओमकार कशा प्रकारे हे आव्हान चेस करतील. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर मनसुबा बनवला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. भरतचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला आहे आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. बदाम इलेव्हन चंदनसार संघ जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 19 धावा बनवायच्यात. एकदम सोपं आव्हान आहे त्यांच्याकरता. यावेळी फटका चांगला सजवला. क्लासिकल स्ट्रोक पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल चाललाय दणदण करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय दर्जेदार चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. थँक्यू डीजे. बंटीच्या बॅटमधनं चौकार आलाय. डॉटच्या नंतर चौकार आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं खुललंय. ओव्हरचा पडेल बॉल. यावेळेस आणखी एकदा क्लासिकल स्ट्रोक. आधी पॉइंट आणि कव्हरच्या मधून आता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आणखी एक क्रॅकिंग स्ट्रोक. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार बंटीच्या बॅटमधून आलाय. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चांगली बॅटिंग करतात बंटी. चांगली बॅटिंग करतायत. डॉट बॅक टू बॅक चौकार आणि 8 धावा. सध्या तर आपण धाव फलकावरती बघतोय. षटक क्रमांक पहिलं मार्ग असते. पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. अशा अंदाजामध्ये जर बॅटिंग चालू राहिली तर किमान असं वाटतं की पॉवर प्ले संपण्याच्या अगोदर ही मॅच संपेल. यावेळेस रिव्हर्स खेळलेत. आणखी एकदा बिटवीन द गॅप चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट केलंय. आणखी एकदा बॅक टू बॅक लगातारचा हा तिसरा चौकार बंटी यांच्या बॅटमधून आलाय. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. थँक्यू डीजे. जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येची आवश्यकता आहे. आणखी एकदा रिव्हर्स खेळलाय. याही वेळेस पॉइंटच्या खेळाडूला बीट केलंय. 2 आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी कव्हर ड्राईव्हचे फटके बघितले आणि त्याचबरोबर 2 रिव्हर्सचे फटके बघितलेत. चांगली बॅटिंग करतात बंटी आणि बंटी घाईमध्ये आलेत. लवकरात लवकर या मॅचला फिनिश करण्याचा मूड त्यांनी बनवलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. 16च्या आकड्यावरती येणारे बॉल शिल्लक असतील 19 आणि 19 बॉलमध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येची आवश्यकता. बदाम इलेव्हन चंदनसार संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो आणि विजय त्यांच्यापासून फक्त 3 पाऊल लांब आहे. फक्त आणि फक्त 3 पाऊल लांब. या बॉलवरती मॅच संपते की काय. स्विच हिट. व्हाट अ ग्रेट स्ट्रोक. स्टाईल मध्ये खेळ खलास. विजयाचा षटकार बंटीच्या बॅटमधून आला आणि या मॅचला जिंकलंय बदाम इलेव्हन चंदनसार या संघाने. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक. पांडवास इलेव्हन चंदनसार संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली.
हृदयाच्या अंतकरणापासून आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आम्ही वळतोय प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. थँक्यू. एक मिनिट थांबवतोय. जय हनुमान गावठाण कन्नड संघ 1 मिनिटाच्या आतमध्ये, फक्त 1 मिनिटाचा कालावधी तुमच्याकरता असेल. 1 मिनिटाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघाला विनंती करतोय, हस्तांदोलन करा, हँडशेक करा आणि मैदानाच्या बाहेर या. दोन्ही संघ प्लीज. आणि कन्नड संघ आपण दुसऱ्या बाजूने आतमध्ये चला. कन्नड संघ आपण जर ऐकताय, हा तिसरा कॉल आहे तुमच्याकरता. त्वरित आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. यानंतर अनाउन्समेंट केली जाणार. यानंतर स्ट्रिक्टली पॅनल्टी लावली जाईल.